नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीला शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गणल्या जात होतं, मोडल्या जात होतं. आजही भारतीय जनता पार्टीकडे याच पद्धतीनं पाहायला जातं. यामध्ये जास्त काही बदल झाला नाही, परंतु हा बदल करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी. भारतीय जनता पार्टीला ओबीसीचा चेहरा मिळावा आणि भारतीय जनता पार्टी ही ओबीसीचा पक्ष व्हावा यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि म्हणूनच राजू शेट्टीपासून ते विनायक मेटेपर्यंत आणि महादेव जानकरांपासून वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जोडले आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करून महाराष्ट्रामध्ये सत्तेत येण्याचं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. परंतु मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे हे आपल्यात राहिले नाही, ते हयात नाही. आणि त्यांच्या पश्चात हा ओबीसीचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मुलगी असलेल्या पंकजाताई मुंडे, ज्या की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, यांच्याकडे ही जबाबदारी आली. आजही पंकजाताईंना ओबीसीचा बहुजनांचा चेहरा म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं आणि त्याच पद्धतीनं पंकजाताई आपलं काम करतात. परंतु आजच्या स्थितीचा जर विचार केला मित्रांनो, तर भारतीय जनता पार्टीनं पंकजाताईंना दूर ठेवण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून या ठिकाणी चालवलेला आहे. कारण पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होतील आणि आपली मुख्यमंत्री पदाची संधी जाईल अशी भाजप अंतर्गतच अनेकांना भीती होती. आणि म्हणूनच पंकजाताई मुंडे यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव पाहावा लागला, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हात आहे हे आता स्पष्ट होतंय. आणि पंकजाताईंचे कार्यकर्ते सुद्धा अशा पद्धतीनं स्पष्ट बोलत आहेत. म्हणजेच पंकजाताई मुंडेंना एक प्रकारे गेल्या 5 वर्षापासून रोखण्याचा कार्यक्रम हा भाजपच्या अंतर्गत नेत्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आजही पंकजाताईंना ओबीसीचा चेहरा होऊ नये यासाठी भाजपमधले अंतर्गत अनेक नेते प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल, कारण तेच सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीचा चेहरा हो पाहतायत आणि तशा पद्धतीचे वक्तव्य सुद्धा ते करतायत. वास्तविक पाहता ते ओबीसी नाही आहेत किंवा ते ओबीसीचा चेहरा होऊ शकत नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचंही कारण मी आपल्याला देईन. परंतु अशा स्थितीमध्ये भाजपपासून जो ओबीसी समाज दुरावतोय, याला आपल्यासोबत ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. आणि त्यातच राजकीय अस्तित्वासाठी जे झगडतायत, लढतायत ते छगनराव भुजबळ, जे की राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम करतायत, त्यांनाही आपण ओबीसीचे नेते आहोत हे एकदा पुन्हा सिद्ध करायचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी मराठा समाजासाठी लढा देणारे आणि मराठा समाजाचे नेते म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेले मनोज जरांगे पाटील यांना थेट विरोध करणं स्वीकारलंय. मित्रांनो, जरांगे पाटील हे कुठल्याही समाजाला विरोध करत नाहीत, कुठल्याही जाती धर्माला ते विरोधात बोलत नाही. केवळ मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळावं आणि जर ते न्याय आणि हक्काचं असेल तरच ते मिळावं अशी ते मागणी करतायत. हे सगळं घडत असताना छगनराव भुजबळ, जे की माळी समाजाचे आहेत, समता परिषदेचे ते प्रमुख आहेत, ते मात्र ओबीसीचे आपण नेते आहोत या पद्धतीनं प्रचार करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या विरोधात सभा घेतली. मी विरोधात या अर्थानं बोलतो, कारण ओबीसींची सभा घेत असताना ओबीसी समाजाच्या हिताचे निर्णय काय आहेत, ओबीसी समाजानं एकत्र येणं कशासाठी गरजेचं आहे आणि ओबीसी समाजाला आज आपण सत्तेत असल्यानंतर काय लाभ देता येतील, काय लाभ घेता येतील यावर बोलणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तसं न करता थेट जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केलेली आहे, एकेरी शब्दात टीका केलेली आहे. आणि म्हणून आपण सांगतोय की छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट विरोध करण्यासाठी ती सभा घेतली. यातून एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व आहे, तर छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि मराठा विरुद्ध ओबीसी असाही राज्यामध्ये वाद निर्माण व्हावा यासाठीही राज्यकर्ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मित्रांनो, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे, ओबीसी किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मग शाहू फुले आंबेडकर विचारांची चळवळ असेल, याच चळवळीने त्यांनी आजपर्यंत काम केलं आणि छगनराव भुजबळ याच पद्धतीने ते काम करत होते. मात्र आज सत्तेत असताना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असताना सुद्धा एका विशिष्ट जातीचं, विशिष्ट समाजाचं नेतृत्व करण्यासाठी ते आक्रमकपणे बोलले. हेच या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. यातून एक संदेश जातोय की एवढं सगळं ते बोलत असताना, आक्रमकपणे बोलत असताना, 2 जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचं वक्तव्य ते करत असताना, सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र भुजबळांच्या विरोधात एकही शब्द बोलताना आपल्याला दिसत नाहीत. वास्तविक पाहता छगनराव भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात बोलले, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले. अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले मराठा समाजाचे नेते हे सुद्धा या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहेत, गप्प बसत आहेत. भुजबळांच्या कोणत्याही भूमिकेचा ते विरोध करत नाहीत.
केवळ सुधीर मुनगंटीवार यांनी एक स्टेटमेंट केलं की भुजबळांनी डायरेक्ट स्टेजवर बोलण्याऐवजी चार भिंतीच्या आत मंत्रिमंडळामध्ये आपल्या व्यथा आणि आपली जी काही मागणी असेल ती मांडावी, एवढाच फक्त खुलासा केला. मात्र महाराष्ट्रातले भाजपचे सर्वेसर्वा आणि नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र छगनराव भुजबळ यांना पूर्ण पाठबळ दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि अशा स्थितीमध्ये पंकजाताई मुंडे ज्या की ओबीसी नेता आहेत त्यांना मात्र त्या सभेकडे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रोखलं, असं स्वतः पंकजाताईंनी सांगितलंय. मग जर ओबीसी समाजाची सभा असेल, ओबीसी समाजाचे सगळ्या पक्षाचे नेते जर त्या ठिकाणी येणार असतील, तर मग भाजपनं पंकजाताईंना ज्या की ओबीसीचा चेहरा आहेत, ओबीसीचं नेतृत्व आहे, त्यांना त्या सभेला जाण्यापासून का रोखलं, हा एक प्रश्न आहे. त्यांच्याऐवजी दुसरे नेते त्या ठिकाणी पाठवले. मात्र दुसरीकडं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार जे की सत्ताधारी भुजबळांच्या सभेवर जाणं हे कदाचित म्हणजे शक्य नाही किंवा हे जाणं अपेक्षित नाही, अशा ठिकाणी मात्र ते सभेला गेले आणि त्यांनीही भुजबळांसोबतच जरांगे पाटलांच्या विरोधात, मराठा समाजाच्या विरोधात त्या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं आणि ओबीसीच्या संदर्भात आम्हीच नेता आहोत हेही दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा स्थितीमध्ये त्यांनी छगन भुजबळ हेच ओबीसीचे नेते आहेत असं सुद्धा जाहीर केलं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आणि सोबत आहोत असं सुद्धा सांगितलं. मित्रांनो, हे सगळं करत असताना आज छगनराव भुजबळ यांना भाजप बळ देत आहे आणि कदाचित छगनराव भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याचं कारणही तसं आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी छगनराव भुजबळांना शिवसैनिकापासून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन पोहोचवलं, शिवसेनेचे प्रत्येक पद आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या, त्याच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला सोडून छगनराव भुजबळ हे तत्कालीन सत्तेमध्ये असलेल्या काँग्रेससोबत गेले, ज्यांची देशामध्ये सत्ता होती. काँग्रेसमध्ये जात असताना महत्त्वाची जबाबदारी, महत्त्वाची पदही त्यांच्याकडे आली आणि पुढचीही जबाबदारी त्यांच्याकडे येणार होती. अशा स्थितीमध्ये शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि छगनराव भुजबळ यांनी काँग्रेस सोनिया गांधी यांना सोडून शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलं. या ठिकाणी शरद पवारांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं, ते एकमेकांनी केलं आणि भुजबळांना सुद्धा त्यांनी महत्त्वाची पदं दिली, उपमुख्यमंत्री पदापर्यंतची आणि पक्षप्रमुख महाराष्ट्राचं सगळी पदं त्यांच्याकडे दिली, जबाबदारीसुद्धा दिली. असं असताना पुन्हा एकदा छगनराव भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली आणि अजित पवार यांच्यासोबत पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटासोबत सत्तेमध्ये जाणं पसंत केलं. म्हणजेच एकंदरीत भुजबळांचा इतिहास जर पाहिला तर सत्तेसाठी कोणत्याही गटात आणि कोणत्याही पक्षामध्ये जाण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसतंय. आणि आज मात्र छगनराव भुजबळ यांच्या पाठीशी ईडी लागलेली आहे, CBI लागलेली आहे, त्यांची हजारो कोटींची प्रॉपर्टी ही आज जप्त झालेली आहे आणि ही सगळं जे काही होतंय हे भारतीय जनता पार्टीची देशातली आणि राज्यातली सत्ता आहे, या सत्तेच्या माध्यमातून होतंय, असेही त्यांनी घाणाघाती आरोप हे भारतीय जनता पार्टीवर केलेले आहेत. मधल्या काळामध्ये ते अनेक महिने जेलमध्ये सुद्धा होते, त्यांनी जेलही भोगली. आता मात्र सत्तेत येताना त्यांना जामीन मिळाला आणि तेच भारतीय जनता पार्टीसोबत ज्यांनी त्यांची चौकशी लावली, ज्यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं, आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेच्या खुर्चीवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर छगनराव भुजबळ यांना जर अनेक कारवायांमधून जर वाचायचं असेल किंवा त्यातून बाजूला पडायचं असेल तर त्यांना भारतीय जनता पार्टी हीच पक्ष महत्त्वाचा आज आहे आणि त्यांच्यासाठी तोच पक्ष महत्त्वाचा राहणार आहे, हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून अजित पवारांसोबत आपण भाजपसोबत सत्तेत आलोय कशासाठी, तर आपल्यावरची कारवाई वाचवण्यासाठी. अजित पवार गटासोबत जे काही मंत्री आणि आमदार आलेले आहेत त्यापैकी बऱ्याच जणांवर ईडीची, CBIची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. अनेक चौकशी अनेक त्या मंत्र्यांची सुरू आहे, असेच नेते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ही सगळं काही रुकलंय ते भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मग अशा स्थितीत ही जर कायमचीच आपल्या पाठीमागची चौकशी बंद करायची असेल तर आपण भाजपमध्येच गेलेलं बरं, ही भूमिका छगनराव भुजबळ यांची असावी असा कयास महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी काढते. आणि म्हणूनच ते आज ओबीसीच्या संदर्भात बोलत असताना मराठा समाजाच्या विरोधात आक्रमकपणे बोलत आहेत. ज्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात एक शब्द प्रकाश सोळंके जे की अजित पवार गटाचे आमदार आहेत, मराठा समाजाचे, एक शब्द फक्त ते बोलले आणि त्यांचा बंगला त्या ठिकाणी जळाला. ही वस्तुस्थिती आम्ही पाहिलेली आहे. वास्तविक पाहता ही घटना छगनराव भुजबळ यांना माहीत नाही अशातला प्रकार नाही, तेही त्याच पक्षाचे आणि मंत्री आहेत. अशा भारतीय जनता पार्टीसोबत पंकजाताई मुंडे हा ओबीसीचा चेहरा आणि ओबीसीचा मास लीडर असताना सुद्धा त्यांना भुजबळ यांना बळ देण्याची गरज का पडली? कारण पंकजाताई मुंडे जर ओबीसी समाजाच्या सभेला गेल्या असत्या तर त्यांनी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीलाच पोषक वातावरण होईल अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली असती.
परंतु हे सगळं टाळण्यामागं भारतीय जनता पार्टीचं काय षडयंत्र होतं हे त्यांच्या पक्षाला अंतर्गत त्यांच्या नेत्यांनाच माहिती. परंतु जर भुजबळ, छगनराव भुजबळ हे जर भारतीय जनता पार्टी सोबत घेतले तर याच्यामध्ये फायदे आणि तोटे भाजपचे काय होतील याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, छगनराव भुजबळ यांचा मुळात ज्या पक्षामध्ये शिवसेनेसोबत जो उदय झाला त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टी सोबत जरी असले तरी त्यांची विचारसरणी आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही ओबीसी साठी होती, बहुजनांसाठी होती आणि विशेषतः RSSच्या विरोधातली होती. त्याच विचारांनी त्यांची आपल्या पाठीशी आपला मतदार, आपल्या पाठीशी आपला कार्यकर्ता आणि ओबीसीची चळवळ उभा केलेली आहे. आजही त्याच पद्धतीने ते ठेवतायत. शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्यासोबत काम करताना सुद्धा शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीनं त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांच्या विचारात वाढलेलेच त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समाज बांधव आहेत हे आपल्याला सांगावं लागेल. जर छगनराव भुजबळ भाजपमध्ये गेले तर भारतीय जनता पार्टीला आणि RSSला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं जी पार्टी चालते त्या भाजप सोबत छगनराव भुजबळ यांना जुळून घेताना अनेक अडचणी येतील आणि विशेषतः संघ परिवारातील लोक असतील किंवा भाजपचे नेते असतील यांना सुद्धा छगनराव भुजबळ यांना स्वीकारणं अत्यंत जड जाणार आहे. कारण त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि RSSवर विखारी टीका यापूर्वीच केलेली आहे. जरी तसं झालं आणि एकमेकांच्या स्वार्थासाठी जरी त्यांनी स्वीकारलं तर छगनराव भुजबळ यांच्या सोबत असलेला हा ओबीसी आणि बहुजन समाज हा मात्र RSS प्रणित भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीमध्ये जाईल असं चित्र महाराष्ट्रामध्ये नाही. कारण त्यांचा जन्म आणि त्यांचा जो काही तयार करण्यात आलेले ते भाजप आणि RSSच्या विरोधात त्यांना तयार करण्यात आलेले ते एकाएकी असा विचार सोडून पुन्हा त्या RSSच्या विचारसरणीमध्ये ते जातील असं चित्र महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही. परिणामी भुजबळ साहेबांना मानणारा जो काही वर्ग आहे त्यापैकी थोडाफार वर्ग त्यांच्यासोबत जाईल, मात्र इतर वर्ग हा भाजप सोबत विरोधात आणि त्यासोबत छगनराव भुजबळ यांच्याही विरोधात गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे मात्र पंकजाताई मुंडे यांचा जर विचार केला तर त्यांचा मुळातच जन्म भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर तो पक्ष चालतो त्याच विचारसरणीवर पंकजाताईंनी आजपर्यंत काम केलेले आणि त्यांचा चाहता, त्यांचा बहुजन आणि त्यांच्या पाठीशी असलेला ओबीसी कार्यकर्ता हा सुद्धा याच विचारसरणीमध्ये वाढून मोठा झालेला आहे. तो भाजपला आपलं मानतोय आणि एकनिष्ठतेनं काम करतोय. पण जर हे चित्र बदललं आणि पंकजाताईंना डावलून छगनराव भुजबळ यांना भाजपनं सोबत घेतलं तर पंकजाताई मुंडे यांना मानणारा जो वर्ग आहे किंवा पंकजाताई असतील या भाजपपासून थोड्या दुरावतील. म्हणजेच परिणामी त्यांना मानणारा वर्ग हा भाजपपासून दूर गेलेला दिसेल. याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी सोबत आजही मराठा समाज पाहिजे तितक्या ताकदीनं एकत्र आलेला नाही. जरी मराठा समाजाला त्यांनी प्राधान्य दिलं असलं, एकनाथराव शिंदे या मराठा नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी जरी पाठबळ दिलं असलं तरी सुद्धा मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत आजही मोठ्या प्रमाणानं जुटला गेलेला नाही. याची परिणिती अशी झाली आहे की भाजपनं अनेक मतदारसंघामध्ये अनेक लोकसभेला मराठा नेत्यांना त्या ठिकाणी संधी दिली जेणेकरून त्यांच्या सोबत असलेला समाज आपल्या सोबत जुळेल. परंतु एकनाथराव शिंदे हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो शिवसैनिक आहे यामध्ये मराठा समाज, ओबीसी समाज आणि इतर तत्सम जातीचे जे काही शिवसैनिक आहेत ते आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेले. एकनाथराव शिंदे यांच्या सोबत तो वर्ग हवा त्या पद्धतीनं तो गेलेला नाही. म्हणजे याचा परिणाम असा की छगनराव भुजबळ यांनी परत मराठा समाजाला आपल्या अंगावर घेतलेले आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्यानं संपूर्ण मराठा समाज हा बहुतांश छगनराव भुजबळ यांच्या विरोधात तो गेलेला आहे. जर भुजबळ साहेब हे जर भाजपमध्ये गेले तर त्यांच्या विरोधात गेलेला मराठा समाज हा त्यांना आणि परिणामी भाजपला विरोध त्या ठिकाणी करेल. त्यासोबतच एकनाथराव शिंदे यांना फोडून बाजूला केल्यामुळं त्यांनाही मानणारा शिवसैनिक आणि मराठा समाज हाही भाजपला विरोध करेल आणि पंकजाताईंना दूर केल्यामुळं त्यांना मानणारा ओबीसी समाज आणि बहुजन समाज हाही परिणामी छगनराव भुजबळ आणि भाजपला विरोधात त्या ठिकाणी काम करेल. असं जर झालं तर भाजपचा सगळ्याच बाजूने या ठिकाणी नुकसान दिसतंय हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून बोलावं लागेल आणि राजकीय विश्लेषक सुद्धा असंच बोलतात. वास्तविक पाहता आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की छगनराव भुजबळ हे भाजपमध्ये जातील की नाही हे आपण आजही सांगू शकत नाही. परंतु त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी पावले आणि त्यांची जी दिशा आहे ही भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात संतप्तपणे प्रतिक्रिया देत असताना भाजपचा एकही नेता त्या ठिकाणी बोलत नाही. वास्तविक पाहता ते ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार यांनी उशिरा का होईना
परंतु बैठक घेऊन सांगितलंय की कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, तशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे नेते सुद्धा आवर्जून सांगतायत की छगनराव भुजबळ यांची भूमिका चुकते, कारण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे. अजून निर्णयही कुठला झाला नाही. अशा वेळी सत्तेत असलेला आणि मंत्री असलेल्या छगनराव भुजबळांनी अशा पद्धतीनं बोलणं हे उचित नाही. यासाठी एकनाथराव शिंदे यांचा गटही भुजबळ साहेबांना विरोध करतोय. मात्र दुसरीकडं ज्याच्यावर परिणाम हा होऊ शकतो आणि खासदार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यांना परिणाम भोगावा लागू शकतो ती भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे नेते असतील, हे मात्र छगनराव भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल एकही विरोधात शब्द बोलायला तयार नाहीत. यातून छगनराव भुजबळ साहेब हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत दिसत आहेत, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ यांनी आजपर्यंत सत्ता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि जर आपल्यावरच्या पुढच्या केसेस आणि पोलीस कारवाया, ईडीच्या कारवाया जर रोखायचं असेल तर भाजपच आपल्याला जवळचं आहे, ही सुद्धा भूमिका त्यांची असावी, असा एक मतप्रवाह आहे. आणि दुसरा भाग, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा जाहीर सभेमधून बोलताना सांगितलंय की छगनराव भुजबळ दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जातीय दंगा भडकवण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी गृहमंत्री असलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांना का थांबवत नाहीत, का रोखत नाहीत, हा गंभीर प्रश्न उपस्थित करून याचा अर्थ असा की भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांचंच पाठबळ आहे आणि तेच छगनराव भुजबळ यांना बळ देत आहेत, असाही त्यांनी आरोप केलेला आहे. आणि यापुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की कदाचित छगनराव भुजबळ यांना भारतीय जनता पार्टीनं काहीतरी देऊ केलेलं आहे, कदाचित त्यांनी त्यांच्याकडे येण्याची त्यांना मागणी केलेली असेल, कदाचित छगनराव भुजबळ हे भाजपमध्ये जातील, असंही त्या ठिकाणी ते बोललेले आहेत. मित्रांनो, असं जरी झालं तरी काही वावगं वाटण्याचं कारण नाही, कारण छगनराव भुजबळ यांनी अनेक पक्ष, अनेक नेते बदललेले. कदाचित ते भाजपमध्ये जर गेले तर भाजपला एक चेहरा मिळेल, भाजपला एक आक्रमक नेता मिळेल आणि ओबीसी समाजासाठी बोलणारा सुद्धा एक नेता मिळेल. पण परिणामी भुजबळ साहेबांच्या विरोधात असलेला ओबीसी समाजाचा एक घटक, त्यासोबतच मराठा समाज आणि विशेषतः आरएसएस आणि बीजेपीला विरोध करणारा ओबीसी जो भुजबळांसोबत आहे तो सुद्धा विरोधात जाईल आणि पंकजाताई मुंडे यांना डावलल्यामुळं त्यांच्या पाठीशी असलेला ओबीसी सुद्धा विरोधात जाईल. ही स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, एक प्रकारे पंकजाताई मुंडे यांना डावून भाजपचे छगनराव भुजबळ यांना आपल्या जवळ करतंय. यामध्ये भाजपचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक होईल असं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे, असं माझंही मत आहे आणि राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. मित्रांनो, या घटनेविषयी, या पूर्ण व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं, आपणही आपलं मत व्यक्त करा. आणि विशेषतः आपण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया देत आहे, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.